नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटी शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेक्चरच्या माध्यमातून सीएनसी लेथ सायकल्स ऑफ फानुक कंट्रोल या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सिंपल सायकल्स या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती पाहूया. सिंपल सायकल्स फानुक कंट्रोल सिस्टीम असलेल्या लेथ मशीनवर सायकल ऑपरेशन करण्यासाठी जी कोडच्या कॅन्ड सायकलचा वापर हा केला जातो. यामध्ये फक्त टर्निंग, फेशिंग व थ्रेडिंगचे स्वतंत्र सिंपल साधे सायकल आणि टर्निंग, फेशिंग, रेडियस ऑपरेशन एकाच वेळी होतील असे रिपिटेटिव्ह सायकल यामध्ये असतात. फानुक सायकलमध्ये सबरूटीन प्रोग्राम न वापरता एकाच मेन प्रोग्राम मध्ये सायकल कोड, टर्निंग कोड डाटा आणि त्यापुढे लगेच कोऑर्डिनेट दिले जातात. काही प्रोग्राम मध्ये रफ टर्निंग आणि फिनिश टर्निंगचे दोन्ही सायकल देता येतात. या सिंपल सायकल आणि रिपिटेटिव्ह सायकल पुढील प्रमाणे आहेत. सिंपल कॅन सायकल मध्ये टर्निंगसाठी G90, तर पेशिंगसाठी G94 व थ्रेडिंगसाठी G92 या सायकल कोडचा वापर केला जातो. याद्वारे फक्त याच ऑपरेशनच्या क्रिया होतात. रिपिटेटिव्ह सायकल मध्ये स्टॉक रिमूव्हल टर्निंगसाठी G71, स्टॉक रिमूव्हल पेशिंगसाठी G72, पॅटर्न रिपीटिंग सायकलसाठी G73 व फिनिशिंगसाठी G70 या सायकल कोडचा वापर होतो. या व्यतिरिक्त फेज ग्रुविंगसाठी G74 व डायमीटर ग्रुविंगसाठी G75 आणि मल्टिपल थ्रेड कटिंगसाठी G76 असे काही सायकल कोड प्रोग्राममध्ये प्रामुख्याने वापरतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने टर्निंग सायकल G90 या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. तर या सायकलचा वापर हा रफ टर्निंगसाठी केला जातो. टर्निंग सायकल G90 या सायकलचा वापर रफ टर्निंगसाठी केला जातो. प्रोग्राम ब्लॉकमध्ये G90 कोड दिल्यास, या प्रोग्राम ब्लॉकमध्ये G90 कोड दिल्यास ऑपरेशनचे 4 स्टेप ऑटोमॅटिक घेतले जातात. त्यामध्ये स्टेप 1 G90 कोड दिल्यास ऑपरेशनचे 4 स्टेप ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित घेतले जातात. यामध्ये स्टेप 1 डेप्थ ऑफ कटचे अंतर जेवढे असेल तेवढ्याच अंतराने टूल रिलीव्हचे अंतर घेतले जाते. त्यामुळे प्रोग्राममध्ये डायमीटर कमी करण्याकरता आता या ठिकाणी X हा डायमीटर दिलेला असतो, Z नी लेंथची डायमेन्शन दिली जातात. X म्हणजे डायमीटर आणि Z म्हणजे लेंथ. तर आता ह्या X म्हणजे डायमीटर चे कोऑर्डिनेट दिले जातात. तो लांबी त्या ठिकाणी बदलते, तिथे Z नी कोऑर्डिनेट देतात. तर त्यामध्ये स्टेप 1 डेप्थ ऑफ कट 2 mm घेण्याकरता, या ठिकाणी हा डायमीटर आपल्याला कमी करण्याकरता डेप्थ ऑफ कट 2 mm घेण्याकरता शेप पॉइंट पासून 26 mm वर रॅपिडने टूल येईल. आता हा डायमीटर 26 mm X 26 वर रॅपिडने टूल येईल. स्टेप 2 टर्निंग क्रिया Z पिन -20, आता ही लांबी 20 mm Z वजा 20 पर्यंत 40 mm प्रति मिनिट फीट रेटने टूल येईल किंवा टर्निंग होईल. त्यानंतर स्टेप 3 नुसार टूल 2 mm अंतराने जॉबमधून या ठिकाणी 2 mm अंतराने टूल जॉबमधून बाहेर टूल रिलीव्ह डिस्टन्स वर येईल. स्टेप 4 नुसार टूल 20 mm पुन्हा मागे येईल. या स्टेप 1, 2, 3 आणि या 4 नुसार टूल 20 mm पुन्हा मागे पूर्वस्थितीत रॅपिड ट्रॅव्हल्सने येईल
अशा प्रकारे या G90 कोड दिल्या चार स्टेपने ऑटोमॅटिक घेतल्या जातात. त्या या 4 स्टेप्स आपण पाहिल्या. त्यानंतर फिशिंग सायकल. तर या ठिकाणी फिशिंग सायकलच्या अनुषंगाने या सायकलचा वापर फेसवर कट काढून मटेरियल कमी करण्याकरता आता असा जॉब आहे आणि त्या जॉबचं पुढचं फेसचं मटेरियल काढून मटेरियल कमी करण्याकरता वापर केला जातो. यामध्ये सुद्धा 4 ऑपरेशन क्रिया ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलितरित्या होत असतात. परंतु या फेसवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या होत असतात. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या क्रिया होत असतात. तर यामध्ये स्टेप 1 शेप पॉइंटपासून -2 शेप पॉइंटपासून हा झेड लांबी 2 आणि हा डायमीटर इथं 30 दिसतोय पहा. तर शेप पॉइंटपासून -2 मिलीमीटरपर्यंत रॅपिडने डेप्थ ऑफ कट घेण्यासाठी प्रोग्रॅमनुसार येईल. स्टेप 2 फेशिंग सुरू होऊन या ठिकाणी जॉबचं फेशिंग सुरू होऊन झेड 10 डायमीटरपर्यंत आता या ठिकाणी एक्स डायमीटर 10 आणि एक्स 10 डायमीटरपर्यंत 40 मिलीमीटर प्रति मिनिट या फीड रेटने ऑपरेशन होईल. त्यानंतर स्टेप 3 नुसार या ठिकाणी टूल 2 mm जॉबमधून बाहेर निघून रिलीव्ह डिस्टन्सने 40 मिलीमीटर प्रति मिनिट या फीड रेटने ते येईल. स्टेप 4 त्यानंतर पुढे स्टेप 4 टूल X30 डायमीटर वर पूर्व स्थितीत रॅपिडने येईल. अशा प्रकारे हे या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर या फेशिंग सायकल प्रोग्राम G90 नुसार या आकृतीतल्या नुसार हा एक प्रोग्राम या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी हे नंबर दिलेले आहेत N1 पासून खाली N17 पर्यंत. तर त्यानुसार वेगवेगळ्या कमांडचा वापर करून प्रोग्राम बनवलेला आहे. तर या ठिकाणी पहा N1 पुढं G21 म्हणजे इनपुट इन mm G21 म्हणजे इनपुट इन mm आणि G99 म्हणजे सायकल रिस्ट्रॅक्ट मॅन्युअल. अशा प्रकारे ही कमांड आहे. त्यानंतर M6 टूल चेंज T2 टूल नंबर आहे. त्यानंतर G97 कॉन्स्टंट सरफेस स्पीड आहे. हे कॉन्स्टंट सरफेस स्पीड दिले S म्हणजे 1000. G96 म्हणजे कॉन्स्टंट सरफेस स्पीड CTRL हे दिले S100. M3 म्हणजे क्लॉकवाईज. G00 म्हणजे रॅपिड. X42 डायमीटर. X म्हणजे डायमीटर व 42 Z म्हणजे 2 mm. M8 कुलंट ऑन होणार आहे. G94 या ठिकाणी दिलेले आहे. G94 म्हणजे फीट पर मिनिट दिलेले या ठिकाणी. हा X डायमीटर या ठिकाणी दिलेला आहे 20. Z म्हणजे -1 1 mm डेप्थ या ठिकाणी दिली जाणार आहे. फीट दिलेले 0.02 एक वेळा. पुढच्या ब्लॉकमध्ये Z-2 2 mm डेप्थ. पुढच्या ह्याच्यात 3 mm डेप्थ 2 वेळा कट घातला जाणार आहे. 3 वेळा. पुढच्या ह्याच्यात 4 mm Z या ठिकाणी दिलेले 1 2 3 4 अशा पद्धतीने कट करून तो डायमीटर पुढचा फिशिंग करून कमी होतोय. कारण हे फिशिंग संदर्भातली आपण ही माहिती पाहतोय. X30 म्हणजे डायमीटर 30 Z-5 5 mm पर्यंत डेप्थ जाणार आहे. Z-6 7 8 अशा पद्धतीने एक mm कमी होत जाणार आहे डायमीटर फिशिंग करून. म्हणजे पुढचा भाग फिशिंग करून कमी होतोय. M9 कुलंट ऑन स्पिंडल ऑफ. G28 मागाशी सांगितल्याप्रमाणे रिटर्न टू रेफरन्स पॉईंटला टूल जाणार आहे. त्यानंतर U0 आणि W0. U म्हणजे इन्क्रिमेंटलसाठी X आणि Z साठी अनुक्रमे U आणि W देतात. तर तो रिटर्न टू रेफरन्स पॉईंटला जाणार आहे आणि M30 सिंगल
रिटर्न थर्ड फोर्थ पॉईंटला जातो. अशा प्रकारे ही या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती. त्यानंतर थ्रेडिंग सायकल च्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. थ्रेडिंग सायकल जी 92 कन्व्हेन्शनल म्हणजे सर्वसाधारण लेथ मशीनवर ज्याप्रमाणे थ्रेडिंग ऑपरेशन केले जाते त्याचप्रमाणे CNC लेथवर थ्रेडिंग होत असते. या ऑपरेशनमध्ये प्रथम डेप्थ ऑफ कट लावणे, थ्रेडिंग करणे, थ्रेडिंग पूर्ण झाल्यानंतर टूल जॉबमधून बाहेर काढणे आणि टूल पुन्हा मागे पूर्वस्थितीत घेणे या 4 क्रिया CNC वर सुद्धा होत असतात, परंतु ह्या ऑटोमॅटिक पद्धतीने होत असतात. या 4 क्रिया ऑटोमॅटिक होण्याकरता अगोदरच्या फिशिंग किंवा टर्निंग प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी G92 या सायकल कोडचा वापर करतात. तर या ठिकाणी ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे थ्रेडिंगचे 4 सायकल ऑपरेशन नुसार होतात. त्यामध्ये ऑपरेशन 1 रॅपिडने डेप्थ ऑफ कट घेण्याकरता जी X20 वर 20 mm 20 mm डायमीटर, कारण 20 mm चे थ्रेड या ठिकाणी दाखवलेले 20 mm ऍक्सिस वर येणे. ऑपरेशन 2 नुसार पिच नुसार फीड घेऊन X-40 या ठिकाणी 40 mm पर्यंत थ्रेड कट करणे. ऑपरेशन क्रमांक 3 रॅपिडने कट झाल्यानंतर 45 अंशामध्ये X प्लस कडे जात असतो. त्याच्यानंतर ऑपरेशन क्रमांक 4 नुसार रॅपिडने पूर्वस्थितीत पुन्हा मागे जातो थ्रेडिंग करून. अशी रचना या ठिकाणी दाखवलेली आहे. थ्रेडिंग स्पीड पर डेप्थ ऑफ कट या ठिकाणी थ्रेडिंग स्पीड डेप्थ ऑफ कट थ्रेडिंग स्पीड डेप्थ ऑफ कट. तर या मुद्द्याच्या अनुषंगाने थ्रेडिंग ऑपरेशन करण्यासाठी दिलेल्या पिचनुसार थ्रेडिंग होण्याकरता हा फीड रेट हा पुढील प्रमाणे ठेवला जातो. त्यामध्ये फीड रेट mm पर रेव्होल्यूशन G99. तर यामध्ये ठेवायचा असेल G99 मध्ये फीड रेट जर ठेवायचा असेल तर स्पिंडलचा एक फेरा होत असताना पिच इतके अंतर टोलाने चालणे यामध्ये आवश्यक असते. म्हणून ऍक्च्युअल फीड F या अक्षराने पुढे पिच इतके फीड द्यावी. उदाहरणार्थ G92 X-Z-F 1.5 पिच फीड रेट mm पर रेव्होल्यूशनने ते काम होते. त्यानंतर फीड रेट mm पर मिनिट mm पर फीड रेट mm पर मिनिट. त्याच्यामध्ये कोड आहे G98. तर G98 नुसार मध्ये ठेवायचा असेल तर स्पिंडलच्या एका मिनिटात होणाऱ्या फेऱ्यांची संख्या स्पिंडलच्या एका मिनिटातील होणाऱ्या फेऱ्यांची संख्या म्हणजे RPM संख्या ही पिचनुसार फीड ठेवण्यासाठी RPM आणि पिच यांच्या गुणाकारा इतके फीड F अक्षरापुढे द्यावे लागते. त्यानंतर स्पीड म्हणजे RPM. थ्रेडिंग ऑपरेशनच्या वेळी स्पिंडलचे RPM बदलू नये म्हणून स्पिंडलला ऑनच्या ब्लॉकमध्ये G97 कोडमध्ये ठेवलं जातं. G97 M03 S200 किंवा G97 M4 S200 अशा या कमांड लाईनचा वापर केला जातो. त्यानंतर डेप्थ ऑफ कट ठरविण्यासाठी प्रथम थ्रेडची डेप्थ पुढील सूत्राने काढावी. उदाहरणार्थ डेप्थ बरोबर 0.6134 गुणिले पिच. तर 0.61 गुणिले 34 पिच आहे 1.5 mm. तर 0.61 गुणिले 34 गुणिले 1.5 बरोबर 0.92 mm. तर एका बाजूची डेप्थ ऑफ कट ही 0.92 mm असून दोन्ही बाजूची डेप्थ ऑफ कट 0.92 गुणिले 2 ती येते 1.5
84 mm. 84 होईल म्हणजे डेप्थ ऑफ कट पूर्ण करण्याकरता 20 mm डायमीटर वरून आपल्याला 20 वजा 1.84 म्हणजे 18.16 mm डायमीटर पर्यंत डेप्थ घ्यावी लागेल. यासाठी एका बाजूने 0.2 mm डेप्थ ऑफ कट घेतल्यास 0.4 mm ने डायमीटर कमी होईल. म्हणून 20 mm पासून 0.4 कमी करण्याकरता 18.16 mm पर्यंत आल्यास 19.60, 19.20, 18.80, 18.40, 18.60 असे हे 5 कट आपल्याला कटात डायमीटर कमी करण्याकरता घ्यावे लागतील. याचे डेप्थ ऑफ कटचे ब्लॉक त्यासाठी त्या पद्धतीने तयार करावेत. अशा प्रकारे आज आपण आजच्या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना CNC लेथ सायकल ऑफ फानुक कंट्रोल, CNC लेथ सायकल ऑफ फानुक कंट्रोल या लेसनच्या मध्येच्या अनुषंगाने माहिती पाहिली. त्यामध्ये सिंपल सायकल, टर्निंग सायकलसाठी G90, त्यानंतर फिशिंगसाठी G94, ट्रेडिंगसाठी G92, त्यानंतर ट्रेडिंग स्पीड, डेप्थ ऑफ कट, फीड रेट mm पर रेव्होल्यूशन त्यासाठी G99, फीड रेट mm पर मिनिट G98, स्पीड म्हणजे RPM, डेप्थ ऑफ कट इत्यादी मुद्द्याच्या अनुषंगाने या लेसनमध्ये माहिती पाहिली. हा लेसन संदर्भातले व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.